साल्मोनेला टायफाई नावाचा जो विषाणू आहे, त्या विषाणू ज्यावेळेला तो इन्फेक्ट होतो त्यावेळेला तो आतड्यांना जास्त करून त्रास देतो आणि त्यावेळेस सुद्धा आतड्यांना सूज येते। त्याचबरोबर पुढे जसं जसं आपण जातो तसं तसं मोठं आतडं येतं, मोठ्या आतड्यांना सुद्धा सूज येते। पण मोठ्या आतड्यांची सूज बघायची असेल तर त्याला कोलोनोस्कोपी करावी लागते, म्हणजे त्यावेळेला संडासाच्या मार्गातून आतमध्ये कॅमेरा नेऊन तिथे बघावं लागतं की तिथे काही सूज आहे का। मग ती जी सूज असते ना त्या ठिकाणी सुद्धा कोलायटिस त्याला म्हटलं जातं। आपण अनेक वेळेला बोलतो बघा काय त्रास आहे, कोलायटिस त्रास आहे। कोलायटिस म्हणजे काय तर कोलन म्हणजे मोठं आतडं जे असतं त्याला आलेली सूज असते, आणि ही जी आतड्यांची सूज असते म्हणजे मोठ्या आतड्याची जी सूज असते ना त्याचा डायरेक्ट परिणाम आपल्या पोट साफ होणं किंवा न होणं यावरती होत असतो। काही वेळेला या कोलायटिसमुळे पोट व्यवस्थित साफ होत नाही, काही वेळेला वारंवार जुलाब होतात, म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे मोठ्या आतड्याच्या ठिकाणी सूज असते, तिथे इजा झालेली असते, त्यामुळे ते हायपर ॲक्टिव्ह होतात किंवा कधी कधी डायरेक्ट कन्स्ट्रिक्ट करून ठेवतात। आणि त्याचबरोबर काही वेळेला समजा त्या ठिकाणी जखमा झाल्या तर त्याचं रूपांतर अल्सरेटिव्ह कोलायटिस किंवा क्रॉन्स डिसीज असे वेगवेगळ्या प्रकारचे विकार या सुजेमध्ये येतात।